सुखकर्ता को पावर्ड बाय अंबुजा प्लस, अधिक मजबूत, अधिक घन कॉन्क्रीट। स्पेशल पार्टनर स्नो सेम पेंट्स, जेव्हा स्नो सेम लागेल तेव्हा आणखी काहीही नाही दिसणार। निर्मा ॲडव्हान्स, चिवट डागांसाठी निर्मा ॲडव्हान्स। सुखकर्ता स्पेशल पार्टनर इन्व्हेट ॲग्रो लिमिटेड, सस्टेनिंग क्वालिटी इम्प्रूव्हिंग लाईव्स। LG हिंग, स्मृतीची सुगंधी भेट सिन्स 1894। सेफ्टी पार्टनर गोदरेज स्मार्ट लॉक्स, बेफिकर लिव्हिंग अनलॉक। गणेश उत्सवाला अवघे 2 दिवस उरलेत। सार्वजनिक गणेश मंडळ आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन जल्लोषात करतात। मुंबईतल्या परळ भागात मोठ्या मूर्तीच्या गणरायाचं आगमन 2 दिवस आधीच करण्यात येतं। परळ इथल्या धरती गल्लीच्या विघ्नहर्ता गणरायाचं जल्लोषात आगमन झालं। भव्य दिव्य अशी गणरायाची आकर्षक मूर्ती फुलांचा वर्षाव करत आणण्यात आली। निळ्या रंगाचं धोतर, लाल रंगाचा शेला आणि शेष नागावर विराजमान अशी गणरायाची मूर्ती सर्वांचंच लक्ष वेधून घेते। आता जाऊयात मावळ इथं। मावळ तालुक्यातल्या सोमाटणे इथल्या सर्वात उंच गणेश मूर्ती म्हणून बिर्ला गणपती समजला जातो। 72 फूट उंचीची असलेली ही भव्य मूर्ती राजस्थानचे कारागीर मातुराम वर्मा आणि नरेश वर्मा यांनी साकारली। तसंच 16 एकर परिसरात वसलेली ही मूर्ती 179 पायऱ्या चढून भाविक दर्शन घेतात। आणि याच उंच टेकडीवरून बिर्ला गणपतीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी। गणेशोत्सवामध्ये मावळ तालुक्यातील सगळ्यांचं आकर्षण केंद्र असलेला जुन्या पुणे मुंबई महामार्गालगत असलेला हा बिर्ला गणपती। खरं तर हा बिर्ला गणपती जो आहे तो जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून प्रवास करत असतानाच प्रवाशांच्या नजरेत भरत असतो। तब्बल 72 फूट उंचीचा तांब्याचा मुलामा असलेली ही भव्य मूर्ती राजस्थानचे कारागीर मातुराम वर्मा आणि नरेश वर्मा यांनी साकारलेली आहे। जानेवारी 2009 मध्ये खरं तर या मूर्तीचं अनावरण झालेलं आहे। 16 एकर परिसरामध्ये या मूर्तीचं जे आहे ते संपूर्ण हा परिसर वसलेला आहे। 179 पायऱ्या चढून खरं तर या मूर्तीचं प्रत्यक्षात दर्शन भाविकांना होत असतं। अनेक ठिकाणी जे आहे ते गणपतीची मंदिरं आहेत, मात्र हा जर बिर्ला गणपती आपण पाहिला तर या गणपती जो आहे तो पूर्णतः ओपन आहे आणि याच गणपती ऊन वारा पाऊस हे सगळं जे आहे ते सहन करत असतो। आणि गणेशोत्सवामध्ये मोठ्या संख्येने पर्यटक देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, मावळ। मुंबईप्रमाणेच आता पुण्यात सुद्धा उंच गणेश मूर्तींची क्रेज वाढू लागली। गाडीखाना परिसरातल्या मंडळानं यंदा प्रथमच 22 फुटी विष्णुरूपी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचं ठरवलं आणि रविवारी त्याचा भव्य आगमन सोहळा सुद्धा पार पडला। मुंबईप्रमाणे मोठ्या दणक्यात भव्य मिरवणूक काढून बाप्पाचं आगमन झालंय। पुण्यात सुद्धा यंदा उंच गणेश मूर्तींची क्रेज पाहायला मिळते। गाडीखाना परिसरातल्या मंडळाने यंदा पहिल्यांदाच 22 फुटी विष्णुरूपी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली। रविवारी त्याचा भव्य आगमन सोहळा सुद्धा पार पडला। मुंबईप्रमाणे मोठ्या दणक्यात भव्य मिरवणूक काढत बाप्पाचं आगमन झालं। गणेशोत्सवाचं काउंटडाऊन सुरू झालंय। गणेश मूर्तींचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पेणमधल्या गणेश कार्यशाळांमध्ये गेले 3 महिने सुरू असलेली लगबग आता थांबलीये। बहुतेक गणेश मूर्ती रवाना झाल्यात। 6 इंचांपासून 6 फुटांपर्यंत गणेश मूर्ती इथं साकारल्या जातात। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती आता शिल्लक आहे। आकर्षक कलाकुसर आणि रंगकाम यामुळे पेणच्या गणेश मूर्तींना केवळ देशातच नाही तर परदेशात सुद्धा मोठी मागणी असते। यंदा पेण कार्यशाळांमधून जवळपास 50,000 गणेश मूर्ती परदेशात पाठवण्यात आल्या। पीओपीवरच्या बंदीमुळे मध्यंतरी थांबलेल्या कामामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये कामाची घाई झाल्याचं मूर्तिकार सांगतात। आता देखील आपण एक 4-5 दिवसापूर्वी इंडोनेशिया फ्लाईटनी मूर्ती एक पाठवली। साधारण यावर्षी आपण एक 35,000 मूर्त्या यावर्षी बनवल्या होत्या कारखान्यामध्ये। साधारण सगळ्या मूर्त्या तर गेलेल्या, आता जवळपास थोड्याफार मंडळाच्या राहिलेल्या आहेत, त्या आदल्या यावर्षी घ्यायला येतील मूर्त्या। तरी यावर्षी थोडा एक ताण होता आमच्यावर, कारण पीओपीची परमिशन ऑलरेडी उशिरा मिळेल। त्यामुळे जेवढं आम्हाला शक्य होईल तेवढं आम्ही ग्राहकांना रेडी करून जेवढं होईल तेवढं देण्याचा प्रयत्न केलेला आहे।
लालपरीच्या माध्यमातून कोकणवासीय गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जातात. यंदा एसटीनं 5000 गाड्यांचं नियोजन केलंय. मुंबईवरून 12 तासांचा प्रवास करून एसटी रत्नागिरीत दाखल झाल्या. मात्र प्रवासादरम्यान खड्ड्यांचा त्रास प्रवाशांना होतो. तळ कोकणात जाण्यासाठी एसटी बसना तब्बल 16 ते 17 तासांचा वेळ लागतो. रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं विविध महामार्गांवर नियंत्रण कक्ष उभारले असून आरोग्य, महसूल आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी नियंत्रण कक्षामध्ये तैनात करण्यात आले. आणि मुंबई गोवा महामार्गावरून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय आणि मोठ्या संख्येनं कोकणकर सध्या कोकणामध्ये येताना पाहायला मिळतात आणि त्या दृष्टीनं प्रशासन देखील सज्ज झालेलं पाहायला मिळतं. प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी पेंडॉल लावण्यात आलेत आणि येणाऱ्या जाणाऱ्या जे काही कोकणकर आहेत त्यांची तपासणी असेल किंवा आरोग्याच्या काही विषय जर तक्रारी असतील त्या दूर करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले जातात. आपल्यासोबत असेच काही कोकणकर आहेत की जे या ठिकाणी आता प्रवास करून आलेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. काय सांगाल, कुठून आलात आणि कशा पद्धतीचा तुमचा प्रवास झाला आणि पुढचे कसे दिवस एन्जॉय करणार आहात? आम्ही जोगेश्वरीवरून आलो आणि प्रवास चांगला झाला आणि पुढे पण आम्ही एन्जॉय करणार. 7 तारखेला रिटर्न आहे. काय सांगाल, हायवेची परिस्थिती काय आहे, कशा पद्धतीचा प्रवास झाला, खड्डे वगैरे किती आहेत, काय का? नाही, रस्त्यात जर बिकट परिस्थिती आहे. बाकी प्रवास व्यवस्थित झाला पण खड्ड्यामुळे आता लेट झालो. आम्ही रात्री काल 7 वाजता निघालो तर आता आम्हाला अजून 4 तासाचा प्रवास. आम्ही संध्याकाळपर्यंत 8-9 तासाच्या प्रवासात डबल 18-20 तासाचा प्रवास करायला लागतो. मोठ्या प्रमाणात जे आहे खड्ड्यांचं साम्राज्य आहे त्यामुळे कदाचित प्रवासाला उशीर होतोय असं म्हणणं आहे. आणि प्रशासनाच्या वतीनं एक प्रकारे या ठिकाणी सुसज्ज असं नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. पेंडॉल उभारण्यात आलेले आहेत आणि कशेडीपासून ते अगदी खारेपाटणच्या चेकपोस्ट पर्यंत हे पेंडॉल विविध ठिकाणी उभारण्यात आले. खरं तर कुठल्याही प्रकारची वाहतूक कोंडी जी आहे ती होऊ नये त्या दृष्टीनं प्रशासन देखील या ठिकाणी सज्ज झालेलं पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट तन्मय दातेसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. आता आपण थेट सोलापूरमध्ये जाऊयात. गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भाविकांची आता खरेदी सुरू झाली. सोलापूर शहरातल्या बाजारपेठा, दुकान आणि स्टॉल्स नागरिकांच्या गर्दीने फुलून गेले. गणपती बाप्पा आणि गौरीच्या सजावटीसाठी लागणारे रंगीबेरंगी पडदे, छोटे मंडप नागरिकांचं लक्ष वेधून घेतात. सुंदर आकर्षित दिसणाऱ्या घरगुती छोट्या मंडपांना बाजारात चांगलीच मागणी. 3000 रुपयांपासून ते 25,000 रुपयांपर्यंतची विविध प्रकारचे मंडप बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आणि बाजारातून या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघ्या 2 ते 3 दिवसांचा कालावधी राहिलेला आहे आणि गणपतीच्या जे सजावटीचं जे सामानासाठी बाजारपेठा फुलल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आता आपण सोलापूर शहरातील अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ मानली जाणाऱ्या टिळक चौक आणि मधला मारुती या परिसरामध्ये आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकतो गौरी आणि गणेशासाठी आकर्षक पडदे या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत. हे पडद्याचे जे मंडप आहेत त्याची मागणी देखील वाढताना आपल्याला दिसून येते. एकंदरीत आपण पाहतो ही रंगीबेरंगी वेगवेगळ्या पद्धतीचे पडदे या ठिकाणी बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि ग्राहकांच्या देखील मोठ्या पसंतीने हे पडदे आता पडत असल्याचं आपण पाहतोय. एकंदरीत गणेश असू दे, गौरी असू दे, त्यांच्या सजावटीसाठी महिला भगिनी असतील, युवती असतील यांची मोठी लगबग सजावटीसाठी लागून राहिलेली असते. पण आम्ही आता सध्या निरनिराळे डिझाईन बनवून तयार करून कस्टमाइज लोकांना कशा पद्धतीनं आवडतं ते विचार करून आम्ही त्या पद्धतीचे डिझाईन बनवून स्वतः आम्ही हे करतो. अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, सोलापूर. गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी सोलापूरकर आता सज्ज झालेत. लेझिमच्या सरावामध्ये युवती आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळतो. ढोल ताशांच्या तालावर महिला, युवती आणि पुरुष दंग झाल्याचं पाहायला मिळतं. पण ज्यावेळेस तुम्हाला दिसतं की सगळ्या स्त्रिया एकत्र येऊन लेझिम खेळतात तेव्हा त्यांच्या उत्साह बाहेर येतो आणि त्या सुद्धा लेझिम खायला लागतात. हे माझं ऑब्झर्वेशन आहे. डॉल्बीचा हा जो विषय आहे तो खरोखरच बंद झाला पाहिजे कारण डॉल्बीमुळे अनेक तरुणांनी जीव गमावला आहे आणि तसंच काही महिलांचे जे मी काही प्रॉब्लेम ऐकले की
तर गणेशोत्सवाला काही तासच शिल्लक राहिलेत. यामुळे गणरायाच्या मूर्तीच्या खरेदीसाठी बाजारात आता लगबग सुरू झाली. अनेक ठिकाणी पर्यावरणपूरक मूर्ती खरेदी सुरू असताना नाशिकमध्ये लाल मातीपासून गणरायाची मूर्ती तयार केली जाते. आकर्षक असलेली ही लाल मातीची गणरायाची मूर्ती नाशिककरांचं आकर्षण ठरते. या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे पाण्यात टाकल्यानंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटात ही मूर्ती विरघळते. यामुळे या मातीचा नंतर बागेमध्ये वापर होऊ शकतो. यामुळे या मूर्तीला आता पसंती मिळते. या मूर्तीची किंमत 700 रुपयांपासून सुरू होती. आणि याच संदर्भात मूर्तिकार विशाल प्रजापतीशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी. गणरायाचं घरोघरी आगमन होणार आहे. यामुळे आता गणरायाची मूर्ती आकर्षक असावी आणि ती आपल्याच घरी यावी यासाठी आता नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. अनेक बाजारांमध्ये गणरायाची मूर्ती शाडूची मिळते, पीओपीची मिळते. मात्र आता बाजारात जी आली आहे ही आकर्षक मूर्ती म्हणजे लाल मातीची. मी आता याच एका मालेगाव स्टँडमध्ये परिसरात एक मूर्तिकार आहेत. ते चक्क लाल मातीची गणरायाची मूर्ती आपल्याला बनवताना पाहायला मिळते. या सगळ्या लाल मातीची जर मूर्ती बघितली ही आकर्षक अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. आकर्षक तिचे डोळे अशी आकर्षक अशी बनावट या मूर्तीची आपल्याला पाहायला मिळते. खरं तर पीओपीची मूर्ती आणि शाडू मातीची मूर्ती घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होताना पाहिले. मात्र लाल मातीची ही मूर्ती घेण्यासाठी आधीच बुकिंग होते आहे आणि याची मागणी देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळते. हे ज्या मूर्ती ज्यांनी बनवलेली आहेत तेच आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. दादा, खरं तर ही लाल मातीची मूर्ती सध्या बाजारात नव्याने येते. तुम्ही किती वर्षापासून साधारण ही मूर्ती बनवतायत आणि काय कॉस्ट या सगळ्या मूर्तीची बनवण्याची लागते? नमस्कार, माझं नाव विशाल प्रजापती आहे. मागील 4 वर्षापासून आपण हे लाल मातीची मूर्ती बनवतो आणि पहिल्या वर्षापासूनच मला भाविकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे. काय नेमकी कशी बनवली जाते ही मूर्ती, कशी सुचली कशी की शाडू? कारण ही सगळी जी मूर्ती जी आहेत या मूर्तीमध्ये आपल्याला इको फ्रेंडली आहे. ही सगळी मूर्ती पाण्यात जर टाकली तर लगेच विरघळते. आपल्या मूर्तीचं असं वैशिष्ट्य आहे ना की तुम्ही पाण्यामध्ये टाकली ना ते 10 ते 15 मिनिटात विरघळून जाते आणि ती माती परत तुम्हाला झाडांना टाकता येते किंवा ती माती पूर्ण पर्यावरणामध्ये ती मिश्र होऊन जाते. कशी बनवली जाते? किती दिवस या मूर्तीला बनवण्यासाठी? साधारण एक मूर्ती बनवायला आपल्याला 3 ते 4 दिवस लागतात. त्यामुळे त्याचं कसं आहे ते कॉस्टिंग वाढून जाते, मजुरी वाढून जाते आणि त्यामागे खूप मेहनत पण लागते आपल्याला. किती रुपयाला ही? साधारण एक मूर्ती 700 पासून आपल्याकडे सुरुवात आहे आणि सर्वात मोठी मूर्ती आपल्याकडे 1.5 फुटाची असते, ती 3500ला जाते ती. आणि ह्या मूर्तीची आपली लगेच बुकिंग होते? काय मूर्ती बाकी राहिल्यात का? सगळ्या मूर्त्या ऑलमोस्ट बुक झालेल्या आहे आणि बुकिंग अगोदरच आपल्याला करावं लागते. 2 महिन्या अगोदर आपण दरवर्षी बुकिंग चालू करतो आणि ऑलमोस्ट 1 महिन्यात सगळे बुक होऊन जातात. खरं तर हे ह्या मूर्तिकार आहेत ज्यांनी ही सगळी मूर्ती बनवली आहे. त्यांच्याकडे ज्यावेळेस गणरायाचं आगमन होणार आहे त्याच्या म्हणजे गणेश चतुर्थीच्या आधीच 2 महिने आधीच या मूर्तीची बुकिंग होते आणि एकही गणपती जो आहे तो लवकर मिळत नाही. याची बुकिंग होत असल्या कारणामुळे या सगळ्या मूर्तींची आकर्षकता आणि मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला पाहायला मिळते आहे. खरं तर शाडू मातीनंतर ह्या लाल मातीच्या गणपतीची जी मागणी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढते. कारण इको फ्रेंडली असलेली हा गणपती पाण्यामध्ये जर टाकला, विसर्जन गणरायाचं विसर्जन केलं तर ती अवघ्या 15 ते 20 मिनिटात विरघळते आणि हीच माती आपल्याला झाडांना किंवा इतर गोष्टींसाठी वापरता येते. त्यामुळे या गणरायाच्या मूर्तीची सध्या मागणी मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळते आहे. कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, जी24 तास, नाशिक. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 200 ते 250 गणेश मूर्ती तयार करण्याचे कारखाने आहेत. जिल्हाभरातून 8 ते 10 लाख गणेश मूर्ती राज्यातल्या आणि राज्याबाहेरच्या व्यावसायिक विक्रीसाठी घेऊन जातात. अगदी 1 फुटापासून ते 20 फुटांपर्यंतच्या गणेश मूर्त्या ठिकाणी तयार केल्या जातात. वेगवेगळ्या प्रकारच्या गणेश मूर्ती अहिल्यानगरच्या बाजारात तयार होत असल्यानं या गणेश मूर्तींना मोठी मागणी. गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना गणेश मूर्ती बनवण्याच्या कारखान्यामध्ये सध्या मोठी लगबग पाहायला मिळते. आणि याच गणेश मूर्ती कारखान्यातून आढावा घेत मूर्तिकारांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी लैलेश बारगज यांनी. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गणेश मूर्ती तयार करण्याचे जवळपास 250 ते 300 कारखाने आहेत आणि या व्यवसायामध्ये जवळपास 8 ते 10 हजार मूर्ती कारागीर आहेत जे वर्षभर मूर्त्या तयार करतात.
लहान मोठ्या आकाराच्या मूर्ती या अहिल्यानगर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये तयार होतात. यात जवळपास 1 फुटापासून ते 15 ते 16 फूट उंचीपर्यंतच्या या मूर्त्या असतात. वर्षभर तयार केलेल्या मूर्त्या या गणेश उत्सवाच्या निमित्ताने या अहिल्यानगर शहरामधून आणि जिल्ह्यामधून राज्यातच नाही तर दुसऱ्या राज्यात देखील विक्रीसाठी घेऊन गेलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी आता जी वेळ आलेली आहे की घरातली मूर्तीची स्थापना असेल किंवा मंडळाच्या मूर्तीची स्थापना असेल, या मूर्त्या आता या रवाना होत आहेत आपल्या आपल्या मंडळाकडे किंवा वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये. आपल्या सोबत या आता बातमी आहे पैठणीची. नाशिक जिल्ह्यातल्या येवला हे शहर पैठणीच्या उत्कृष्ट उत्पादनासाठी ओळखलं जातं. इथल्या कारागिरांनी यंदा खास गणेश मूर्तींसाठी पारंपरिक पैठणी वस्त्र तयार केलं. लाल, निळा, सोनेरी, जांभळ्या रंगातल्या छोट्याशा पण अत्यंत देखण्या पैठण्या गणरायाला शोभून दिसतात. आणि या संदर्भात पैठणी मूर्तिकार कारागिरांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिलार यांनी. गणरायाचं आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेवलेलं असताना राज्यामध्ये गणेश उत्सवाची धूम पाहायला मिळते. दुसरीकडे नाशिकच्या येवल्यामध्ये विविध रंगाच्या आकाराच्या मूर्त्या बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. मात्र पैठणी प्रसिद्ध असलेल्या येवला शहरामध्ये या गणरायाला पैठणीचं वस्त्र परिधान करण्यात आलेलं आहे. ही अशा विशेष मूर्त्या फक्त येवल्यामध्येच पाहायला मिळत आहेत, कारण की अस्सल पैठणीचं वस्त्र या गणरायाला अतिशय सुबक आणि सुंदर दिसत आहे. मूर्त्याही खूप छान पद्धतीने उठून दिसत आहेत आणि हे कारागीर जे आहेत ते आपल्या सोबत आहेत. मला सांगा, काय सांगाल तुम्ही ह्या पैठणी वस्त्र गणरायाला, म्हणजे पहिलाच प्रयोग असेल, पहिल्याच अशा मूर्त्या असतील, काय मागणी वाढते याची? आम्ही नवीन काहीतरी येवलेकरांसाठी आणण्यासाठी नाही का या ठिकाणी आपण गणपती सजवलेले. येवला हे पैठणीसाठी प्रसिद्ध असलेले ओळखले जाते आणि यासाठी आम्ही पैठणीचे कारागीर आहे. बट आम्ही यावेळेस नवीन काहीतरी येवलेकरांसाठी देण्यासाठी नाही का पैठणीचे वस्त्र या ठिकाणी आम्ही गणपतीला परिधान केलेले आहे. यामुळे नाही का मार्केटमध्ये नाही का सगळ्यांना नवीन काहीतरी बघायला भेटतंय, त्यामुळेच मूर्तीचा भाव पण जास्तच वाढून भेटत आहे. आणि याचप्रमाणे आम्ही सालाबाद प्रमाणे नवीन काहीतरी अजून आणण्याचा प्रयत्न करणार आहे मार्केटमध्ये. आणि यावर्षी आम्हाला खूप असा येवलेकरांचा आहे आकर्षण, आम्हाला प्रोत्साहन भेटलेलं आहे. त्यामुळे आमच्या मूर्तींना पण जास्त भाव या ठिकाणी भेटलेला आहे. पैठणी प्रसिद्ध येवला असल्यामुळं पैठणी वस्त्र घालण्याची एक आयडिया या कारागिराला आली आणि मूर्त्यांना मागणी देखील या पैठणी वस्त्रांमुळे चांगली वाढलेली आहे. सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक. गणरायाच्या स्वागतासाठी सध्या ढोल ताशा पथकांची जोरदार तयारी सुरू आहे. अहिल्यानगरच्या रुद्रनाद या ढोल ताशा वादकांची तयारी सुद्धा अंतिम टप्प्यात आली. गेल्या 3 महिन्यांपासून हे वादक तयारी करतात. 2013 साली स्थापन झालेल्या पथकातून आतापर्यंत 2000च्या वर वादक तयार झाले. साधारणतः गणपती उत्सवाच्या सगळ्या नियोजनासाठी आमची 3 महिने आधीपासून तयारी चालू होती. नवीन वादकांचे ऍडमिशन्स, त्यांचे सगळे फॉर्म वगैरे फिलअप भरून घेणं, ह्या गोष्टी, त्यानंतर सरावासाठी जागेचं सगळी साफसफाई, या गोष्टीला 3 महिने आधी चालू होती तयारी. आणि प्रत्यक्ष सरावाला साधारणतः 1 ते 1.5 महिन्या आधीपासून सगळा सराव चालू होतो. आणि 1 ते 1.5 महिन्यामध्ये आमचे जे काही जुने वादक आहे की ज्यांना कमीत कमी 10 ते 12 वर्ष या ढोल वादनाला झालेले आहेत, ते वादक ह्या सगळ्या नवीन मुलांना या सगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण देतात. तर सुखकर्ताच्या आजच्या भागात वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. सुखकर्ता को पावर्ड बाय अंबुजा प्लस. अधिक मजबूत, अधिक घन कॉन्क्रीट. स्पेशल पार्टनर स्नो सेम पेंट्स. जेव्हा स्नो सेम लागेल तेव्हा आणखी काहीही नाही दिसणार. निर्मा ऍडव्हान्स. चिवट डागांसाठी निर्मा ऍडव्हान्स. सुखकर्ता स्पेशल पार्टनर इन्व्हेट ॲग्रो लिमिटेड. सस्टेनिंग क्वालिटी, इम्प्रूव्हिंग लाईव्स. LG हिंग, स्मृतीची सुगंधी भेट सिन्स 1894. सेफ्टी पार्टनर गोदरेज स्मार्ट लॉक्स. बेफिकर लिव्हिंग अनलॉक.